महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात रोज ज्या सामनाच्या संपादकीयाची चर्चा होते, आज त्याच संपादकीयमध्ये संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्तुती केल्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी संभ्रमित झालेले आहेत। स्वतः संजय राऊत आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं आपण आजचा जो अग्रलेख लिहिलेला आहे आणि मिशन गडचिरोलीबद्दल आपण देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केलेली आहे, अनेकांना बुचकळ्यात पडलेत, प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता काय होणार महाराष्ट्रात? महाराष्ट्रात काही होणार नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे। बीड परभणीमध्ये बंदुकीचं राज्य आहे आणि हे बंदुकीचं राज्य खतम व्हावं म्हणून या राज्यातली जनता गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे याचना करते। आणि त्या वातावरणामध्ये जिथे सदैव बंदुकीचंच राज्य होते त्या गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परिवर्तन आणू इच्छित आहेत। हे आम्ही काल पाहिलं। नक्षलवादी भाग म्हणून गडचिरोली अनेक वर्ष एका वेगळ्या दहशतीखाली आहे। अनेकांनी विडा उचलला, गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे द्या, आम्ही हा इथे विकास करू, परिवर्तन घडवू। पण तसं काही झालं नाही। अनेक वर्ष रक्तपात, हिंसाचार, पोलिसांच्या हत्या, नक्षलवाद्यांच्या हत्या, ह्याच्यामध्येच आम्ही हे सगळं गुंतून राहिलो। नंतर असं लक्षात येते आमच्या की तिथे गडचिरोलीमध्ये आपला सगळ्यांचा संपर्क आणि संवाद फार कमी आहे, हे आता लक्षात येत आहे। पण गडचिरोली चंद्रपूर ही सुवर्णभूमी आहे। तिथे खनिज संपत्ती खाणी इतकी अफाट आहे की महाराष्ट्र नव्हे तर देशाला श्रीमंत करणारी संपत्ती त्या मातीमध्ये आहे आणि तिथे अनेक खाण मालकांनी आपलं बस्तान बसवलेलं आहे। पण त्या खनिज संपत्तीचा उपयोग ना गडचिरोलीच्या जनतेला होत ना विदर्भाला होत असं माझ्या लक्षात आलं। कारण तिथे खाण मालकांबरोबर राजकारणी आणि त्यांच्या टोळ्या लुटमार करतात, सगळेच राजकारणी। मग तिकडले पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील, प्रत्येकाचं आपापलं काम, हप्तेबाजी, खंडणी ही सुरू असते। गेल्या काही वर्षात ते वाढलंय प्रकरण। या परिस्थितीमध्ये गडचिरोलीच्या जनतेच्या हातात जर बंदूक आल्या असतील, या शोषणाविरुद्ध, प्रस्थापितांच्या विरुद्ध, तर त्यात मी काही चुकीचं असं मानत नाही। एका बाजूला तिथे गरिबी आहे, बेरोजगारी आहे। बिहारसारख्या भागात आम्ही माओवाद जवळून बघितलेला आहे। माझं पुस्तक आहे त्याच्यावर, मी जवळून बघितलेला आहे माओवाद काय आहे तो। आणि म्हणून जर आमच्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत, एका पक्षाचे नाही आहेत। प्रधानमंत्री देशाचे असतात, तसे मुख्यमंत्री हे राज्याचे असतात। एका पक्षाचे किंवा ते 3 पक्षांच्या सरकारचे नाही आहेत ते। जर राज्याच्या हितासाठी त्यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल आणि नवीन वर्षाच्या प्रारंभी ते तिथे जाऊन तिकडल्या जनतेशी संवाद साधून काही नवीन धोरणं ते आखत असतील विकासासाठी, तर स्वागत करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते मी विकास करेन, पोलाद सिटी बनवेन गडचिरोलीला, देशाच्या नकाशावर पोलाद सिटी, स्टील सिटी। आम्हाला स्टील सिटी म्हणून जमशेदपूर आणि भिलाई माहिती आहे, पण इथे होणार असेल आणि त्यातून जर संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार असेल आणि गडचिरोलीचा कायापालट होणार असेल, तर नक्कीच मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक करणं हे आमचं कर्तव्य आहे। परंतु यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीचं पालकत्व घेतलेलं होतं। तिथे अनेक नक्षलविरोधी कारवाया झाल्या, कंठस्नान घालण्यात आले नक्षलवाद्यांना। त्यावेळेस मात्र कधी आपण अशी स्तुती करताना आम्ही पाहिलं नव्हतं। नक्षलवाद्यांची लढाई देशभरात सुरू आहे आणि हा राष्ट्रीय प्रश्न आहे। नक्षलवाद हा जो विषय आहे हा जागतिक स्तरावरचा विषय आहे आणि केंद्र सरकारचं गृह मंत्रालय सुद्धा त्याच्यासाठी विशेष अथक परिश्रम करत असतं। मग दंतेवाडा असेल, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगालमधला काही भाग असेल, आंध्र तेलंगणा असेल, महाराष्ट्रातला काही जिल्हे असतील, हे नक्षलग्रस्त आहेत। जर कोणी चांगलं काम केलं असेल तर त्याचं नक्कीच कौतुक करू, का नाही करायचं।
आज देवेंद्रजींनी करताना आम्ही पाहिलंय, अनुभवलंय, म्हणून त्यांचं कौतुक करतोय ना. त्यांच्यावर टीका सुद्धा आम्ही तेवढीच ताकदीनं केलेली आहे. यापुढे जर आम्हाला त्यांची काही धोरणं पटली नाहीत तर नक्की आम्हाला तो विरोधी पक्ष म्हणून, भारताचे नागरिक म्हणून आम्हाला दिलेला तो अधिकार आहे त्यांच्यावरती टीका करणं किंवा त्यांना त्यांच्या चुका दाखवणं, हे आम्ही करत राहू ना. पण एकीकडे तुम्ही फडणवीसांचं कौतुक करताय, पण दुसरीकडे तुम्ही अनेक गंभीर आरोप सुद्धा करताय. तुम्ही म्हणताय की खनिज सम्राटांना कुठेतरी फायदा व्हावा यासाठी मागच्या काही पालकमंत्र्यांनी कामं केलेली आहेत. खूप गंभीर पालकमंत्र्यांनी तिथे वसूल एजंट नेमले. त्याच्या आधी पण हे प्रकार घडले असतील. आणि हे वसुली एजंट पैसा गोळा करून कमिशनवर कुठे पोचवायचे सगळ्यांना माहिती आहे. कोणीतरी पांडव म्हणून होते, त्यांचं काम कौरवांचं होतं, ते पांडव होते. पांडव म्हणून ग्रस्त होते, त्यांची खास नेमणूक होती त्या भागात. खास मला माहित नाही. बघा, लोक सांगतात, खाण कंपन्यांचे लोक सांगतात, आमचे पदाधिकारी सांगतात तिकडल्या पक्षाचे, की ते पांडव नावाचे ग्रस्त येतात आणि ते महिन्याला कोट्यावधी रुपये गोळा करून देतात. या पांडवचे मी होर्डिंग्स बघितले होते जेव्हा एकनाथ शिंदेने पक्ष फोडला, तेव्हा संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात याच पांडवाच्या होर्डिंग सर्वत्र लागले होते. कुठला आला पैसा? हाच लुटलेला पैसा, गडचिरोली सारख्या भागातला पैसा, गरिबांचा पैसा, आदिवासींचा पैसा आहे ना. तर हे आधी घडलेलं आहे. हे जर थांबवणार असतील देवेंद्र फडणवीस, हे थांबवणार असतील तर नक्कीच त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक आम्ही करणार. नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणायची काय याला, कारण जवळीक तुमची आणि देवेंद्र फडणवीसांची वाढताना दिसते. नागपूर अधिवेशनात सुद्धा मी पाहिलं, आदित्य ठाकरेंनी अनेक महत्वाचे प्रश्न उचलले, त्याला खूप चांगला प्रतिसाद मुख्यमंत्र्यांकडनं मिळाला. आणि याच्यामुळे आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना कुठेतरी चेकमेट करण्याची स्ट्रॅटेजी आहे का, अशी चर्चा. ह्या लहान गोष्टीमध्ये आम्ही पडत नाही, आम्ही राज्याचा विचार करतो. आता आधीचे मुख्यमंत्री काय करायचे? त्यांचे 40 आमदार आहेत, त्यांनाच विकासाचा निधी द्यायचे. हे कोणत्या संविधानात लिहिलं आहे? निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराला जनतेनं निवडून दिलेलं आहे ना. राज्य सगळ्यांचं आहे. तुमच्या विरोधातला आमदार एखाद्या भागातून निवडून आलाय म्हणजे त्याचा जो भाग आहे तो अविकसित ठेवायचा का? लोकांनी त्याला निवडून दिलेलं आहे. पण माझ्या 40 आमदारांना आम्ही कामं देईन, विकासासाठी निधी देईन, बाकीच्यांना द्यायचा नाही. हे सुडाचं राजकारण आधीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. घाणेरडं. हे मुख्यमंत्र्याचं कामच नाही. अशा प्रकारे फक्त गुंडांच्या टोळ्या चालवल्या जातात वसुलीसाठी किंवा माझ्या टोळीचा लोकांना आम्ही मदत करण्याचं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हा समतोल राखणार असतील की राज्य माझं आहे, राज्यातला प्रत्येक आमदाराला विकास करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी मी समान निधी वाटप करीन विकासाचा, तर नक्कीच त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत सहकार्याची भावना आमदार घेतील त्यांच्याबरोबर सगळेच. परंतु यापूर्वी सुद्धा तुम्ही फडणवीसांवरती आरोप केलेले होते की सुडाचं राजकारण हे त्यांच्या कारकिर्दीपासून सुरू केलं. डेफिनेटली मी अजूनही म्हणतो, मी कुठे म्हणतो नाही, या महाराष्ट्रामध्ये सुडाचं राजकारण भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आल्यावर ही सुरुवात झाली. त्यांना हे सगळं थांबवता आलं असतं. ते सुसंस्कृत कुटुंबातून घरातून आलेले राजकारणी आहेत. आम्ही त्यांच्या वडिलांना ओळखायचो गंगाधर पंतांना. एक साधा सरळ संघाशी संबंधित विचारधारा असलेला तो एक साधा नेता होता. पण तुम्ही संस्कार संस्कृती विसरून ज्या पद्धतीनं सत्तेचा गैरवापर केला, ही महाराष्ट्राची परंपरा नव्हती. त्यांचं आमचं भांडण त्याच पॉइंटवरती आहे. नवीन वर्ष अशा माणसांना पोचलं ज्यांनी महाराष्ट्र कलंकित केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं अनेक मराठी असे लोक की ज्यांनी या महाराष्ट्र कलंकित केलेलं आहे, ज्यांच्यावर झुंडशाहीचे, गुंडगिरीचे, खोटं बोलण्याचे, बदफैलीपणाचे आरोप होते, अशा लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राहून फडणवीस यांनाही बदनाम केलेलं आहे. आज देवेंद्रजींना जो सेटबॅक बसला मधल्या काळामध्ये तो ह्यामुळे बसला. परंतु आता नवीन सरकार या नवीन वर्षात स्थापन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा
नवीन राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळते. आज शरद पवार आणि छगन भुजबळ हे सुद्धा एका मंचावरती दिसणार आहे. दुसरीकडे पवार कुटुंबीय एकत्र येणार असल्याची सुद्धा चर्चा होते आहे. त्याच्याविषयी कल्पना नाही, पण आज पवार साहेब आणि श्री छगन भुजबळ हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमात एकत्र आहेत. आणि हे महाराष्ट्राचं याला ब्युटी जे म्हणतो राजकारणातली सौंदर्य आहे. ते मतभेद विसरून आम्ही चांगल्या कामाला एकत्र येतो ना, यापुढे येऊ ना. यामध्ये फक्त काँग्रेस जे आहे हे कुठेतरी एकटं पडल्याचं दिसतंय. कारण येणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत, याच्यामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जास्त जागेसाठी आग्रह धरेल आणि त्याच्यामुळे शिवसेनेला नुकसान होईल. विधानसभेत झालेल्या चुका आता महापालिकेला होणार नाही. विधानसभेचं जागा वाटप अधिक काळजीपूर्वक जर केलं असतं, ओरबाडणं थांबलं असतं, तर कदाचित थोडा निकालामध्ये अधिक चांगला तुम्हाला प्रकार दिसला असता. पण महापालिका, मुंबई महानगरपालिका असेल खास करून, ही महाराष्ट्राची राजधानी आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या राजधानीवर शिवसेनेचा कायम एक प्रभाव आणि पगडा राहिलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही संघर्ष केलाय, रक्त सांडलंय, कायम आम्ही बलिदान केलेलं आहे. म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. स्थानिक स्वराज्य संस्था या आघाडीतच लढायला पाहिजेत किंवा युतीमध्येच लढायला पाहिजेत असा काही नियम नाही. जसं दिल्लीला लोकसभेत आप आणि काँग्रेस एकत्र होते ना, 7 जागा तिकडे आहेत तिथे एकत्र, हरियाणामध्ये ते एकत्र लढले, गुजरातमध्ये एकत्र लढले लोकसभेला. पण विधानसभेमध्ये ते वेगळे लढत आहेत. याचं कारण असं की कार्यकर्त्यांचा दबाव असतो. कदाचित पुढल्या लोकसभेला आप आणि काँग्रेस एकत्र येईल, लढतील. महाराष्ट्रात तसंच घडू शकतं. आज महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकाला आपापल्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचं आणि कार्यकर्त्यांची फळी मोठी असते. मुंबईत खास करून म्हणतो मी, ठाण्यात खास करून म्हणतो मी. त्याच्यामुळे आम्ही जर स्वतंत्र जर लढणार असू तर ती या मुंबईची आणि महाराष्ट्राची गरज असेल. याचा अर्थ काँग्रेसशी आमचं भांडण झालंय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची भांडण झालंय असं नाही. ही या मुंबईची गरज आहे. शिवसेनेनं सगळ्या जागा लढवून तिथे आपला मराठी माणसाच्या अस्मितेचा जो विषय आहे तो पुढे नेणं. आता ह्या आमच्या लढाईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला जर आमच्याबरोबर सामील व्हायचं असेल तर आम्ही नक्की विचार करू. पण इथे जास्तीत जास्त जागा लढून शिवसेनेला इथे आपलं वर्चस्व कायम ठेवणं गरजेचं आहे. ती त्याला पब्लिक डिमांड म्हणतो. पब्लिक डिमांड आहे, पब्लिक क्राय आहे की शिवसेनेने इथे लढायलाच पाहिजे सगळ्या जागा. याच पब्लिक डिमांडवर आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकला चलोरेचा नारा देणार की इतरही पर्याय चाचपणी करणार? नाही, आमच्या समोर आता कोणते पर्याय असणार? माननीय उद्धव ठाकरे साहेब जे आमचे पक्षप्रमुख आहेत, यांनी मुंबईतल्या आमच्या प्रमुख जे पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केलेल्या आहेत. प्रत्येकाची मतं ते आजमावत आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय फार हे नाही. आता जिथे आता पुण्यासारख्या ठिकाणी कोणत्याच पक्षाची ताकद मला या क्षणी दिसत नाही. तिथे एकत्र येऊन लढलं पाहिजे किंवा प्रत्येकाने वेगळं लढावं. प्रत्येकाने आपापल्या पक्षाचा विस्तार करण्याची संधी असते ती स्थानिक स्वराज्य किंवा ग्रामपंचायत निवडणुकामध्ये असते. पण मग काँग्रेस म्हणेल की जिथे तुम्हाला गरज आहे तिथे आम्ही युती करायची आणि जिथे गरज नाहीये तिथे शिवसेना एकटा लढण्याचा विचार करते. हे कितपत योग्य आहे? नाही, महाराष्ट्रासाठी विधानसभा, लोकसभा महत्वाच्या आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षासाठी महत्वाच्या असतात. एक लक्षात घ्या, जेव्हा राज्याच्या देशाचा विषय होतो तेव्हा आम्ही एकत्र आहोत ना. पण खाली कार्यकर्त्यांचं मनोबल जर टिकवायचं असेल तर त्यांना लढण्यासाठी आपण स्थानिक स्वराज्य संस्था मोकळ्या ठेवल्या पाहिजेत. ही एक भावना सगळ्यांचीच असते. ही माझी असं नाही किंवा उद्धव साहेबांची नाहीये. ही राष्ट्रवादी काँग्रेसची असू शकेल, ही काँग्रेसची असू शकेल ना. आता तिकडे पंजाबमध्ये झाल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, तिथे काँग्रेस आणि आप वेगळे लढलेले आहेत. मग तुम्ही हा हट्ट मुंबईतच का ठेवताय? मुंबई हे देशासाठी तेवढंच महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून आमच्यासाठी आमचा जीव की प्राण आहे. एकीकडे तुम्ही
फडणवीसांचं कौतुक करताय, दुसरीकडे तुम्ही ओरबाडणं किंवा हट्ट धरणं असे शब्दप्रयोग काँग्रेससाठी करताय, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा अग्रलेख लिहिण्यापूर्वी उद्धव ठाकरेंशी तुमची चर्चा झालेली होती का? त्यांनी फडणवीसांचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला मान्यता दिली? हे प्रश्न तुमचे निरर्थक आहेत. मी आणि उद्धव ठाकरे वेगळे नाहीत, एवढंच मी सांगेन. पण मग येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्व पर्याय खुले असतील. बघा, शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे. हिंदुत्वाची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो. पण या पक्षाचा जो मूळ पाया आहे हा महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता आणि मराठी माणूस आहे. आणि जोपर्यंत हा पाया मजबूत आहे तोपर्यंत हिंदुत्व टिकेल. आज तुम्हाला भाजपचं हिंदुत्व दिसते आहे, हे पोकळ हिंदुत्व आहे, हे नकली हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजे फक्त मुसलमानांशी भांडणं, द्वेष करणं, तिरस्कार करणं आणि शिव्या घालणं असं नाही. या राज्याच्या किंवा देशाच्या जडणघडणीमध्ये सर्व समाज घटकांचं स्थान आहे. प्रत्येकाने बलिदान दिलेलं आहे इथे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. हे विसरता येणार नाही. आणि तेच खरं हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे. धन्यवाद सर, तुम्ही अनेक विषयांवरती अगदी परखड मत या ठिकाणी व्यक्त केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त शिवसेनेचे नेतेच नव्हे तर एक पत्रकार, एक संपादक सुद्धा आहेत, आणि त्यामुळे शब्दात पकडणं संजय राऊतांना तसं फार कठीण असतं. पण आज जे काही अग्रलेख त्यांनी लिहिलेला आहे त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन समीकरणं होऊ घातलेली आहेत का, त्याची नांदी ही आहे का, अशी चर्चा मात्र सुरू झालेली आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.